सुधाताई पुण्यातील रस्त्यांवर गोरगरिबांसाठी, अनाथ, वृद्ध व अपंग लोकांसाठी रिक्षा चालवत होत्या. रिक्षा चालवणे हे सुधाताईंचे खूप आवडीचे काम होते. सुधाताई अतिशय प्रेमाने अशा लोकांना, ज्यांच्याकडे रिक्षासाठी पैसे नाहीत आणि पायी चालण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही किंवा कोणी अपंग आहे, अशा लोकांकडून 1 रुपयाही न घेता सुधाताई त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवत होत्या. हे त्यांचे रोजचेच काम झाले होते. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सुधाताई रिक्षावरच असायच्या. सुधाताईंची रिक्षा म्हणजे त्यांचा जीव की प्राण होती. सर्व काही अडचणींना तोंड देऊन सुधाताई एक दिवसही खाडा न करता रिक्षा चालवतच होत्या. त्यासोबत त्यांनी त्यांचा संसारही चांगल्या प्रकारे सांभाळला होता. या सगळ्यांमध्ये त्यांना त्यांच्या पतीची, अशोकरावांची साथ भेटली. सुधाताईंना 2 मुले आणि 1 मुलगी होती. परंतु सुधाताईंना रिक्षासोबत त्यांनाही खूप चांगल्या प्रकारे सांभाळले होते आणि आता मुलंही मोठी झाली होती. सुधाताईंचेही वय झाले होते, तरी त्यांनी रिक्षा चालवणे काही सोडले नव्हते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस अचानक त्यांच्या पतीला म्हणजेच अशोकरावांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुधाताईंसमोर आभाळ कोसळले. मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी रिक्षावर जाणे बंद केले. गोरगरिबांसाठी रिक्षा चालवणे हे त्यांचे स्वप्न होतं, परंतु आता त्यांचं स्वप्नच राहिलं. मुलांची शिक्षण, लग्न यामध्ये सुधाताई पूर्णपणे गुरफडून गेल्या होत्या. सुधाताईंनी सर्वात आधी त्यांच्या मोठ्या मुलीचे म्हणजेच आरतीचे लग्न एका चांगल्या घरात लावून दिले आणि त्यांची दोन्ही मुले अजय आणि विजय या दोघांचीही लग्न झाली. सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता सुधाताई आता खूप थकून गेल्या होत्या. त्यांना आता असे वाटत होते की घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सुनांवर सोपवून ते आता निश्चिंत होतील. परंतु झाले सर्व काही उलटच. एक दिवस सुधाताई बाहेर अंगणात बसल्या होत्या आणि त्यांना खूप तहान लागली होती. म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला आवाज दिला, "अरे सोनू बाळा, 1 ग्लास पाणी घेऊन ये." परंतु सोनू त्याच्या आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाहेर खेळायला निघून जातो. त्यानंतर सुधाताईंनी त्यांच्या सुनेला आवाज दिला, परंतु दोन्ही सुनांपैकी एका सुनेला सुद्धा येणे गरजेचे वाटले नाही. सुधाताई यांच्या पतीचे निधन होऊन 6 महिने झाले होते. पतीच्या निधनानंतर आता त्या पूर्णपणे एकट्याच पडल्या होत्या. सुधाताई मुलीचे लग्न चांगल्या घरात करून त्या तिच्या जबाबदारीपासून मोकळ्या झाल्या होत्या. त्यांची दोन्ही मुलंही आता व्यवस्थित सेटल झाली होती. दोघांना एक मुलगा आहे. अजयचा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि विजयचा मुलगा 9 वर्षाचा आहे. दोघांमध्येही 1 वर्षाचा फरक होता, परंतु दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी यायचा. आता घरात सर्वजण आपली काळजी स्वतः घेऊ शकत होते, परंतु घरात कोणाला आधाराची गरज भासत होती तर त्या सुधाताई होत्या. त्यांच्या वाढत्या वयानुसार शरीरातील ताकद आणि हाडांचा मजबूतपणा कमी होत जाऊ लागला. सुधाताई अशाच एक दिवस अंगणात एकट्या बसून स्वतःला खूप हतबल समजत होत्या. बसल्या बसल्या त्या विचार करत होत्या, हा तर निसर्गाचा नियम आहे. जसं जसं नवीन पिढीच्या अंगात ताकद वाढत जाते, तसेच जुनी पिढी हतबल आणि खचून जात असते. परंतु नवीन आणि जुन्या पिढीमध्ये एवढे अंतर येईल, त्यामुळे मुलांना त्यांचा एकटेपणा दिसतही नाही आणि त्यांचे अश्रूही दिसत नाही. अशी तर मी स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती. जेव्हा 6 महिने अगोदर त्यांच्या पतीचे निधन झाले होते, तेव्हा दोन्ही सुना आणि मुलं त्यांची खूप सेवा करत होते. परंतु एक दिवस त्यांच्या मुलांनी येऊन आईला सांगितलं, या 2 रूममध्ये आमचं ॲडजस्ट होत नाही. आता मुलं सुद्धा मोठी होत चालली आहे, त्यामुळे आता त्यांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी वेगळी रूम हवी आहे. पप्पा तर काही करण्याच्या अगोदरच स्वर्गात गेले. आता तू तरी काहीतरी कर ग.
मुलाचे असे बोलणे ऐकून सुधाताई चकित झाल्या आणि त्यांना विचारू लागल्या, परंतु बाळा, तुला नक्की काय म्हणायचे आहे? मी असं काय करू शकते? माझ्याजवळ एवढे पैसेही नाहीत की मी घरावर खर्च करू शकेल. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई, पप्पांनी सर्व शेती प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती. आपली गावातील जी शेती आहे त्याची मालकीण तूच आहेस आता. आई, तू त्या शेतीमधील अर्धी शेती विकून टाक आणि त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशाने आपण घराचे वरचे 2 मजले बांधून घेऊ. नंतर लहान मुलगा म्हणाला, आई, तूच विचार कर, आमची लेकरं आता मोठी होत आहे आणि जागा सुद्धा कमी पडत आहे आणि कधी कधी तर मुलांचे मित्र पण येतात आणि कधी त्या दोघांचा वाढदिवस साजरा करावा लागतो. जागा नसल्या कारणाने त्यांना अपमानित व्हावे लागते. मुलांच्या एवढ्या आग्रहानंतर सुधाताई विचार करू लागल्या होत्या, आज नाही तर उद्या हे सर्व मुलांचं तर होणार आहे. असा विचार करून त्यांनी गावाकडच्या शेतीचा अर्धा भाग विकून टाकला आणि त्याचे आलेले पैसे मुलांना देऊन टाकले आणि त्यांना म्हणाल्या, आता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही घरावर मजले चढवा. दोन्ही मुलांनी घरावरती 2 मजले चढवले. नंतर काही दिवस निघून गेले. तेव्हा एके दिवशी त्यांचा मोठा मुलगा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, आता तुझी तब्येतही ठीक नसते, त्यामुळे आता तुला शेती आणि बाकीच्या पैशांची काय गरज आहे? आता या म्हातारपणात तुझ्या सर्व जबाबदाऱ्या तुझ्या मुलांवर सोपव आणि नंतर आरामात सुनांच्या हातून तुझी सेवा करून घे. थाटात बसून आदेश सोड तुझ्या सुनांवर. नंतर सुधाताई म्हणाल्या, बाळा, तू हे काय बोलत आहेस? मी कुठे पळून जाणार आहे का? तेव्हाच त्यांचा लहान मुलगा सोनू आणि मीनूचा हात धरून घेऊन आला आणि म्हणाला, आई, उद्या या दोघांचा वाढदिवस आहे आणि आम्हाला असं वाटतं की तू त्यांना अशी भेटवस्तू द्यावी जी कोणी कधीच कोणाला दिली नसेल. तेव्हा सुधाताई म्हणाल्या की हो बाळा, मला सुद्धा माझ्या नातवंडांचा वाढदिवस अस्मरणीय झालेला बघायचा आहे, परंतु मी काय करू शकते? त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अजय म्हणाला, आई, फक्त तूच आहे जी त्यांना एक अस्मरणीय भेटवस्तू देऊ शकतेस. असं बोलत असतानाच त्यांनी त्यांच्या आईसमोर काही कागदपत्रे ठेवली आणि म्हणाला, आई, तुला जास्त काही करायचे नाही, फक्त या कागदपत्रांवर तुझ्या सह्या कर. अरे बाळा, या कागदपत्रांवर काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. तुझे वडील मला नेहमी सांगायचे, सही करायच्या अगोदर कागदपत्र वाचायला पाहिजे, कारण फसवणूक केली जाते. परंतु ही फसवणुकीची गोष्ट अनोळखी व्यक्तींना लागू होते. इथे माझ्याशी कोण फसवणूक करणार आहे? असे बोलत त्यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या. परंतु जेव्हा त्यांनी सह्या केल्या तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं, ही कागदपत्र कशाची आहेत? तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अजय हसत म्हणाला, आई, या कागदपत्रांवर असं लिहिलं आहे, तुम्ही तुमची गावाकडची शेती आमच्या नावावर केली आहे. हे ऐकून सुधाताई यांना खूप मोठा धक्का बसला. किती चालाकी करून त्यांच्या मुलांनी त्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. त्या नंतर विचार करत होत्या, त्यांचा मुलगा खरं बोलत होता. मी या वयात शेती आणि बाकीच्या प्रॉपर्टीचे तरी काय करणार आहे? आणि जर मी आत्ताच माझी शेती आणि प्रॉपर्टी त्यांना दिली तर काय होणार आहे? आता मी आरामात राहील, माझ्या मुलांकडून आणि सुनेकडून माझी सेवा करून घेईल. त्याच दिवशी सकाळी सकाळी सुधाताई जवळच्या पार्कमध्ये फिरायला गेल्या. थोड्या वेळ त्या त्यांची मैत्रीण राधासोबत गप्पा मारत होत्या आणि जेव्हा घरी त्या परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं तर घरी कोणीच नव्हतं. स्वयंपाकघरातले सामान सुद्धा गायब होते. एका क्षणासाठी त्या घाबरल्या आणि मुलांना आवाज देऊ लागल्या. तेवढ्यात मोठी सून वरून ओरडली, काय झालं आहे आई? एवढा का आरडाओरडा करत आहात? आम्ही वरती आलो आहोत सर्व सामान घेऊन. ठीक आहे सुनबाई, तू कामात व्यस्त असशील तर मी सुद्धा वरती येते. तेव्हा सुधाताई वरती पोचल्या तेव्हा त्यांची सून जोरात ओरडली, तुम्हाला दिसत नाही का? सर्व घर
घाण केली, आत्ताच मी सर्व घर पुसून स्वच्छ केले होते. सुकून तरी द्यायचे होते ना. त्यांच्या सुनेच्या तोंडातून असे शब्द ऐकून सुधाताई यांचे हृदय भरून आले. त्या अडखळत म्हणाल्या, सुनबाई, ते मला खूप भूक लागली होती. जर माझ्यासाठी नाश्ता बनवलास तर बरं होईल. नंतर त्यांची सून रागात त्यांना पाहू लागली. तेव्हा सुधाताई म्हणाल्या, मी वरती येऊन फरशी घाण करणार नाही. तू माझ्यासाठी खालीच जेवण पाठवून दे. तेव्हाच सुनबाई म्हणाली, हे बघा आई, मी अजून काहीही खायला बनवलं नाही. वरती जा आणि तुमच्या लहान सुनेला विचारा. तिने काही बनवलेले असेल तर ती तुम्हाला देईल. अगं सुनबाई, अगोदर एवढ्या पायऱ्या चढून माझा श्वास गुदमरला आहे. तू काही दिलं असतं तर. आई, मला आता खूप कामं आहेत. तुमच्यासाठी जेवण बनवायला मला वेळ नाही. एवढं बोलून ती निघून गेली. सुधाताई कसं तरी पायऱ्या चढून लहान सुनेकडे पोचल्या. त्यांनी पाहिले तेव्हा ती सुद्धा घरातील कामात व्यस्त होती. त्यांनी तिला आवाज दिला आणि जेवायला मागितलं. तेव्हा ती म्हणाली, आई, मी अजून भाकरी बनवल्या नाहीत. रात्रीच्या भाकरी शिल्लक आहेत. तुम्ही त्याच खाऊन घ्या. सुधाताई रात्रीच्या शिळ्या भाकरी घेऊन खाली आल्या, परंतु त्यांना समजत नव्हतं. दिवसभर त्यांच्या मागे पुढे आई आई म्हणून त्यांची सेवा करणाऱ्या सुना आज एवढ्या विचित्र का वागत आहे. त्याच वेळेस त्यांच्या मुलीचा कॉल आला. आई, कशी आहेस तू? जेवण वेळेवर करतेस ना? तेव्हा सुधाताई म्हणाल्या, मी एकदम बरी आहे. तुझ्या दोन्ही भावांनी आणि वहिनींनी मला डोक्यावर बसवले आहे. तू माझी काळजी नको करत जाऊस. तुझी वहिनी आत्ताच मला गरम जेवण देऊन गेली आहे. मी आता जेवण करते आणि नंतर तुझ्याशी बोलते. असं बोलत असताना सुधाताईंचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांना त्यांच्या मुलीचं मन दुखवायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी लगेच कॉल कट केला. मनात नसताना त्या शिळ्या भाकरी खाताना त्यांनी मनातल्या मनात विचार केला, आज त्यांच्या दोन्ही मुलांसोबत या विषयावर बोलतील. दुपार झाली होती. अजूनही सुधाताई दुपारच्या जेवणाची वाट पाहत होत्या. जेव्हा कोणी आलं नाही तेव्हा थकून सुधाताई यांनी आवाज दिला, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. जेवायला तरी दे. परंतु कोणीच काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळानंतर त्यांनी परत आवाज दिला. 5 ते 6 वेळा आवाज दिला तरी कोणीच नाही आलं. तेव्हा थकून त्या वरती गेल्या. तेव्हा त्यांनी मोठ्या सुनेने नाक फुगवून 2 भाकरी आणि भाजी प्लेटमध्ये ठेवली आणि जसे भिकाऱ्याला जेवण वाढले आहे तसे सुधाताई यांना जेवण दिले. सुनेचे असे वागणे पाहून सुधाताई यांना आश्चर्य वाटले. त्या विचार करत होत्या, आज दोन्ही सुनांना माझ्या 2 वेळच्या भाकरी सुद्धा जड वाटत आहे. शेवटी एका दिवसात असं काय झालं होतं? अजून याच विचारात त्या हरवल्या होत्या. तेव्हा त्यांचे लक्ष बाहेरून येणाऱ्या त्यांच्या लहान मुलाकडे गेले. त्याच्या मागे मोठा मुलगा सुद्धा येत होता. जेव्हा ते दोघे घरात आले तेव्हा सुधाताई म्हणाल्या, बाळा, ऐक, मला तुमच्या दोघांसोबत महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हाच लहान मुलगा म्हणाला, आई, तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोल. मी आता खूप थकून आलो आहे. मोठा मुलगा सुद्धा म्हणाला, आई, तुला तर काही काम नसतं. आम्ही थकून आलो आहोत आणि येताच तू. एवढं बोलून दोघे निघून गेले. मुलाचं बोलणं ऐकून सुधाताईंना रात्रभर झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या मुलांसोबत बोलण्यासाठी गेल्या. त्यांनी पाहिलं तर त्यांचा मोठा मुलगा अजय ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. तेव्हा त्याची बायको तोंड वाकडे करून म्हणाली, अहो, ऐका, तुमची आई आली आहे. हे ऐकून सुधाताई थक्क झाल्या आणि त्या म्हणाल्या, काय पद्धत आहे सुनबाई, मी तुझी कोणी लागत नाही का? तेव्हा अजय म्हणाला, काय आई, त्यात काय राग येण्यासारखं? नंतर सुधाताई म्हणाल्या, बाळा, नक्की काय झालं आहे? कालपासून सुनबाईचे वागणे बदललेले आहे आणि तू सुद्धा असं का वागत आहेस? काय आई, तू सुद्धा सकाळी सकाळी काय नाटक करत आहेस? छोट्या गोष्टींचं भांडवल कसं करायचं ते कोणी तुझ्याकडून शिकावं. तेव्हा त्यांची सून जोरात म्हणाली, ऐकलं का? आता जा इथून, नाश्ता करू द्या यांना. सुनेचे जोरात बोलणे ऐकून त्यांचे हातपाय थंडगार पडले. त्यांना असे वाटले होते जसे त्या एक वाईट स्वप्न पाहून जाग्या झाल्या आहेत. सुधाताई अपमानित होऊन तिथून बाहेर निघून आल्या.
पण त्या खूप जास्त घाबरल्या होत्या. परंतु त्यांना भूक सुद्धा लागली होती. त्यामुळे हिम्मत करून त्या वरती लहान सुनेकडे गेल्या. दरवाजा उघडा होता. त्यांनी आवाज दिला, परंतु कोणी आलं नाही. त्यामुळे त्या आत जाऊन बसल्या. त्यांच्या मुलाने त्यांना स्वयंपाकघरातून 2 भाकरी आणून दिल्या. आता सुधाताई यांनी पहिलाच घास तोंडात टाकला होता. तेव्हा त्यांची लहान सून रूममधून बाहेर आली आणि सुधाताई यांना पाहून म्हणाली, आई, तुम्ही इकडे कशा काय आल्या? त्यांच्या सुनेच्या तोंडून हा प्रश्न ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. इकडे कशा काय म्हणजे? आत्ताच मोठी सुनबाई मला म्हणाली, इथे येत जाऊ नका. आता तू सुद्धा मला असं बोलणार तर मी कुठे जाणार? त्याच्या आईचे बोलणे ऐकून विजय तिला म्हणाला, आई, तू अगोदर जेवण कर, आपण नंतर बोलूया. विजयला त्याच्या आईसोबत प्रेमाने बोलताना पाहून लहान सून त्याला रागाने पाहू लागली. परंतु त्यावेळी ती काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुधाताईंनी त्यांच्या मोठ्या मुलाला त्यांच्या गोळ्या औषध आणायला सांगितले, तेव्हा मोठ्या सुनेने स्पष्ट शब्दात सांगितले, आम्हाला आमचेच खर्च खूप आहेत. आम्ही तुमचे खर्च कसे उचलणार आहोत? प्रश्न फक्त 2 भाकरीचा असता तर चालला असता, परंतु तुमचे खर्च काही कमी नाहीत. कपड्यांचा खर्च, औषध गोळ्यांचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च. नाही रे बाबा, आम्ही एवढा खर्च नाही करू शकत. हे सगळं झाल्यानंतर सुधाताईंनी मोठ्या सुनेकडे जाणेच बंद केले. आता 3ही वेळचे जेवण लहान सुनेकडे करावे लागत होते. काही दिवस असेच चालू होते. एके दिवशी सुधाताई वरती लहान सुनेकडे जात होत्या. तेव्हा त्यांना लहान सुनेचा आवाज आला. ती तिच्या पतीसोबत भांडण करत होती. काही शिका मोठ्या दादा आणि वहिनीकडून. त्यांनी तर त्यांचं अंग काढून घेतलं आणि आपल्या अंगावर तुमच्या आईचं ओझं टाकलं. आपले खर्च अगोदरच कमी आहेत का? तेव्हाच विजय म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. जर मोठा दादा त्याची जबाबदारी सांभाळत नाही तर आईचं सर्व ओझं आपणच का सांभाळायचं? मी मोठ्या दादासोबत बोलून आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची व्यवस्था करतो. बिचाऱ्या सुधाताई हे ऐकल्यानंतर त्यांचे पाय जड झाले आणि त्या तिथूनच परत खाली निघून गेल्या. आता कोणत्याही मुलाकडे आणि सुनेकडे परत जाण्याची त्यांची हिंमतच होत नव्हती. आता त्यांची सहनक्षमता संपली होती. घरातल्या सर्वांना त्या नकोशा झाल्या होत्या. बिचाऱ्या एकट्याच अंगणात बसून राहिल्या. सर्वांचे अंगणातून येणे जाणे चालू होते, परंतु कोणाजवळ एवढा वेळ नव्हता त्यांच्या म्हाताऱ्या आईजवळ 2 मिनिट बसावं. जेव्हा मुलांनी आणि सुनांनी त्यांच्या जबाबदारीतून अंग काढून घेतलं होतं, तेव्हा त्या त्यांच्या नातवंडांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या? शेवटी ते सुद्धा त्यांच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होते. एवढ्या मोठ्या कुटुंबातून असून सुद्धा सुधाताईंना एकटेपणा आणि उपासमार सहन करावी लागत होती. आज काहीच न खाता पिता त्या फिरायला पार्कमध्ये निघून गेल्या. तेव्हा त्यांची मैत्रीण राधाला जाणवलं ते आज गप्प आहेत. त्यामुळे राधाने सुधाताईंना विचारलं, तुला काय झालं आहे? तू एवढ्या काळजीमध्ये का दिसत आहेस? तेव्हा सुधाताई डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या, काय सांगू राधा, जेव्हा मी मुलीला जन्म दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं आमच्या डोक्यावर कुणीतरी खूप मोठे ओझे ठेवले आहे. कारण आम्हाला तिच्या हुंड्याचं टेन्शन होतं. चांगलं शिक्षण देऊन तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवावे लागणार होते. परंतु जेव्हा मला एकानंतर एक 2 मुले झाली तेव्हा माझा आनंद अनावर झाला होता आणि त्याच्या वडिलांचे तर अभिमानाने मान वर झाली होती. आम्हाला वाटत होतं कदाचित आमच्या मागच्या जन्माची पुण्याई आहे, त्यामुळे आम्हाला सोन्यासारखी 2 मुले झाली आणि माझ्या मुलांसोबत माझं म्हातारपण आरामात जाईल आणि माझी मुलं माझ्या म्हातारपणाची काठी होतील. मी तर संपूर्ण आयुष्य याच आनंदात घालवलं. आज आम्ही मुलांवर जो खर्च करत आहोत तीच मुलं आम्हाला म्हातारपणात व्याजासोबत परत करतील. यांच्या मृत्यूनंतर मी माझ्या आयुष्याची सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली. एवढेच नाही, आम्ही आमच्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष केले. आता पतीची सोबत सुटली आणि आता तब्येत सुद्धा साथ सोडत आहे. माझी 2 मुलं आहेत ते माझ्या औषध गोळ्यांचा खर्च तर लांबच, आता त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या आईसाठी 2 वेळचं जेवण सुद्धा देणे होत नाही. हे सर्व सांगताना
सुधाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राधाताईंनी सुधाताईंना प्यायला पाणी दिलं आणि त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाल्या, सर्व काही व्यवस्थित होईल. नंतर सुधाताई म्हणाल्या, राधा, या वयात अजून काय काय बघायचे बाकी आहे माहीत नाही. भुकेने व्याकुळ होऊन सुद्धा अजून माझ्या शरीरातून माझे प्राण गेले नाहीत. एवढं बोलून सुधाताई ढसाढसा रडत होत्या. राधाताईंनी त्यांना धीर दिला आणि त्यांना जवळ असणाऱ्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणाल्या, हे बघ सुधा, तू अशी हार मानली तर यांच्यानंतर तुझी मुलं तुझ्यासोबत काहीही करतील. परंतु तू जर हिंमत ठेवली आणि चुकीच्या विरोधात आवाज उठवला तर तुझं राहिलेलं आयुष्य तरी चांगल्या प्रकारे घालवू शकशील. अगं सुधा, तुला आठवतंय का, तू अशी घाबरलेली, हारलेली सुधा नाहीयेस. तू तर एक बिनधास्त, खंबीर आणि सदैव गोरगरिबांसाठी त्यांना मदतीचा हात पुढे करणारी होतीस ना. काय तुझा दरारा होता जेव्हा तू रिक्षा चालवायचीस. सगळ्यांची माई झाली होतीस तू आणि आज स्वतःच्याच मुलांसमोर अशी लाचार झाली आहेस. जागी हो आणि स्वतःमध्ये हिंमत आण. अशी लाचार बनून जगू नकोस. सुधाताईंना त्यांच्या मैत्रिणींचे बोलणे ऐकून एक वेगळीच हिंमत आली आणि त्यांना जुनी सुधा आठवली, जी बिनधास्तपणे रिक्षा चालवायची, तिची स्वप्न पूर्ण करायची आणि आता अशी घाबरून सुनांपुढे लाचार झाली आहे. राधाताई म्हणाल्या, आता तू माझ्यासोबत चल. राधा सुधाताईंना त्यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्या आणि सुधाताईंना पोटभर जेवू घातलं. नंतर सुधाताई त्यांच्या घरी आल्या. त्या बराच वेळ विचार करत होत्या. संध्याकाळ झाली होती, परंतु सुधाताई यांच्या नशिबात दुपारचे जेवण सुद्धा नव्हते. नंतर त्या स्वतः हिंमत करून जे काही थोडे पैसे होते ते घेऊन जवळच्या किराणा दुकानात गेल्या आणि एक बिस्किटचा पुडा घेऊन आल्या. संध्याकाळी त्यांची मुलगी तिच्या पतीसोबत सुधाताई यांना भेटण्यासाठी आली. तेव्हा सुधाताई पाण्यात बिस्किट भिजवून खात होत्या. त्यांच्या मुलीला पाहताच त्यांनी बिस्किट पुडा लपवला आणि म्हणाल्या, अगं बाळा, तू कधी आलीस? तू तर येणार आहे सांगितलं सुद्धा नाहीस. आई, जेव्हा मी तुझ्यासोबत फोनवर बोलत होते तेव्हाच मला जाणवलं होतं काहीतरी नक्कीच तू माझ्यापासून लपवत आहेस. त्यामुळे मी तुला भेटायला निघून आले. मला खरं खरं सांग आई, काय झालं आहे? बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, सर्व काही व्यवस्थित आहे. तू काहीच कारण नसताना काळजी करत आहेस. सुधाताई तिच्या मुलीपासून नजर चोरत म्हणाल्या. तेवढ्यात दरवाजातून येणाऱ्या राधाताईंचा आवाज आला. डोंबल्याची बरी आहे सुधा. बाळा, बरं झालं तू आली आहेस. मी तुला सांगते, तुझी आई एक एक दिवस कसा काढत आहे. राधाताईंनी घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला. सर्व काही ऐकल्यानंतर त्यांच्या मुलीला खूप मोठा धक्का बसला. तिला विश्वास बसत नव्हता. तिच्या आईवर जीव ओवाळून टाकणारे तिचे भाऊ आणि वहिनी अचानक एवढे लोभी कसे झाले. सुधाताईंची सर्व कथा ऐकून त्यांचा जावई म्हणाला, आई, माझा एक जवळचा मित्र चांगला वकील आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे द्या आणि आमच्याबरोबर चला. सुधाताईंनी नकार दिला तरी त्या दोघांनी ऐकले नाही. ते त्यांना वकिलांकडे घेऊन गेले आणि सर्व काही त्यांना सांगितलं. वकिलांनी सर्व कागदपत्रे पाहिले आणि म्हणाले, अरे वा, काय म्हणायचं. हे सांगा, ही कागदपत्र कोणत्या प्रॉपर्टीची आहेत? तेव्हा सुधाताई म्हणाल्या, ही आमच्या घराची आणि जमिनीची कागदपत्रे आहेत. नंतर वकील हसत म्हणाले, जर असं आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना आणि सुनांना चांगला धडा शिकवू शकता. नंतर वकिलांच्या सांगण्यावरून सुधाताई यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर काही वेळाने सुधाताई घरी परतल्या. थोड्या वेळानंतर त्यांची दोन्ही मुलं घरी आली आणि आईला म्हणाली, आई, आम्हाला आता तुझं ओझं सहन होत नाही, त्यामुळे आम्ही तुझी व्यवस्था वृद्धाश्रमामध्ये केली आहे. हे ऐकून सुधाताई त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, काळजी करू नकोस आई, तिकडे तुला कशा प्रकारचा त्रास होणार नाही. तुला तिकडे कशाची कमतरता भासणार नाही. त्यांचे हे बोलणे सुरूच होते तेव्हा त्यांची मुलगी आणि तिचे पती वकिलांसोबत त्यांच्या समोर येतात. वकिलांसोबत बहिणीला आणि तिच्या पतीला पाहून
दोन्ही सुना आणि मुलं चकित झाले. मोठा मुलगा म्हणाला, हा सर्व काय तमाशा लावला आहे? तुम्ही दोघे इकडे वकिलांसोबत? तेव्हाच लहान मुलगा म्हणाला, अच्छा, आम्हाला आत्ता समजलं. म्हणजे आता वकिलांसोबत मिळून आईच्या प्रॉपर्टीमध्ये तुला आणि दाजींना हिस्सा हवा आहे. त्यामुळे तुम्ही वकिलांना घेऊन आले आहात ना? परंतु एक गोष्ट कान खोलून ऐका. ही सर्व प्रॉपर्टी आम्हा दोघा भावांची आहे. त्यात तुला काहीच हिस्सा भेटणार नाही. हे सर्व ऐकून मुलीला आणि तिच्या पतीला अतिशय राग आला. तेव्हा ती म्हणाली, मला आईच्या प्रॉपर्टीमधला 1 रुपया पण नको आहे. मला तर फक्त एवढंच हवं आहे, या वयात माझ्या आईने सुखात राहावं. आणि मी आईला माझ्यासोबत नेणार होते, परंतु आईने मला हे सांगून नकार दिला, तिला वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पप्पांच्या आठवणीमध्ये याच घरात राहायचं आहे. नंतर सुधाताई रागाने म्हणाल्या, माझ्या मुलीपेक्षा तुझ्या वडिलांनी या नालायक मुलांवर जास्त प्रेम केलं. हाच विचार करून की मुली तर दुसऱ्याच्या घरी जातात, परंतु मुलं म्हातारपणी आपली काठी होतात. पण आज मला जाणवत आहे आम्ही किती मोठी चूक केली होती. तुम्ही लोकांनी माझ्याकडे काहीच पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. जोपर्यंत सर्व शेती माझ्या नावावर होती तोपर्यंत माझ्या मागे पुढे करत होता, आणि जेव्हा तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी हात मागे घेतले. माझे पैसे आणि प्रॉपर्टी सर्वांना पाहिजे होती, परंतु तुमची म्हातारी आई, तिचे काय? हे विसरू नका, हे घर अजून सुद्धा माझ्या पतीचे आहे. या घरावर सर्वात पहिला हक्क माझा आहे. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, या घरावर तुझा काहीच हक्क नाही. वारसदार लिहिताना वडिलांनी त्यात आमचं नाव दिले होते. तेव्हा वकील साहेब म्हणाले, तुम्ही बरोबर बोलत आहात, परंतु तुमच्या वडिलांचं निधन होण्या अगोदर हे घर आणि जमीन त्यांनी त्यांची पत्नी सुधाताई यांच्या नावावर केली होती, आणि त्यामध्ये असे लिहिले होते की त्यांची पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सर्व प्रॉपर्टीची मालकीण त्याच राहतील. कदाचित तुमच्या वडिलांना या गोष्टीची जाणीव झाली होती. तुम्ही तुमच्या आईला असं वृद्धाश्रमामध्ये सोडणार आहात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या सुरक्षिततेसाठी मृत्यू अगोदर त्यांचे वारसदार हक्क बदलले होते. त्यांच्या निधनाची जी तारीख तुम्ही सांगितली आहे त्याच्याच 1 आठवडा अगोदर त्यांनी प्रॉपर्टीचे वारसदार हक्क बदलले होते. आजच्या तारखेला हे घर, तुमच्या वडिलांनी गावाकडची शेती आता सुधाताईंच्या नावावर आहे. त्यांना वाटेल तसं त्याचा उपयोग करू शकतात. कोणीच त्यांना काहीही बोलू शकत नाही. हे सर्व ऐकून दोन्ही मुलांचा जीव निघून जायचा बाकी होता. या घटनेनंतर सुधाताई आजपर्यंत सर्व काही सहन करत होत्या, परंतु त्या आता गप्प राहणाऱ्या साधारण स्त्री राहिल्या नाहीत. त्यांच्या अधिकारांसाठी त्यांना आता आवाज उठवता येऊ लागला, आणि त्यांच्या मुलांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना आदेश दिला होता. त्यांनी लवकरात लवकर हे घर सोडून निघून जावं. एवढं बोलणं ऐकल्यानंतर मोठा मुलगा त्यांच्या पायावर पडला आणि म्हणाला, आई, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ कर. त्याच वेळेत छोटा मुलगा म्हणाला, माझ्यापेक्षा दादा मोठा आहे. दादाने मला उलटसुलट शिकवले होते, नाहीतर तुला माहितीच आहे मी असं काही करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. नंतर सुधाताई म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्या अगोदर तुम्ही एवढा पण विचार केला नाही मी या वयात कुठे जाणार आहे, कशी राहणार आहे. त्यामुळे मी तुमच्याबद्दल विचार का करू, परंतु मी माझ्या दोन्ही नातवंडांचे हाल होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला या घरात राहायचं असेल तर वरच्या मजल्यावर राहावं लागेल. आता सुधाताई यांनी त्यांची चूक सुधारत अजून एक पाऊल उचलले. त्यांनी प्रॉपर्टीच्या वारसदार हक्कात बदल केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गावाकडच्या शेतीवर त्यांच्या मुलीचा हक्क असेल. सुधाताई यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या मदतीने घराच्या दुसऱ्या मजल्यात भाड्याने दिला, आणि सर्वात खाली त्या राहू लागल्या. त्यांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणारी, साफसफाई करणारी आणि कपडे धुणारी कामवाली ठेवली. आता सुधाताई यांना चांगलं जेवण भेटत होतं, आणि आता त्या पूर्वीप्रमाणे त्यांना जसा वेळ भेटेल आणि त्यांची तब्येत जशी साथ देईल तसं रिक्षा घेऊन समाजातल्या अनाथ वृद्ध लोकांसाठी 3-4 राऊंड मारू लागल्या. त्यांच्या सासूचे हे बदललेले रूप पाहून दोन्ही सुना दंग झाल्या होत्या. आश्चर्यचकित तर मुलं सुद्धा झाली होती.
आणि मनाच्या कोपऱ्यात एक जाणीव पण झाली होती, त्यांच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, ज्याची शिक्षा त्यांना आयुष्यभर भोगावी लागली होती. तर मित्रांनो, आईवडिलांना फसवणं एवढं सोपं नाही, कारण आईवडील या शब्दामध्येच सर्व काही आहे. सुधाताईंनी खंबीरपणे उभे राहून आपल्या मुलांना चांगलाच धडा शिकवला होता. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.